रणभूमी मराठी न्यूज. नाशिकमध्ये लवकरच राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचा थरार रंगणार आहे. क्रीडा नगरी म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये येत्या 2 आणि 3 मे 2026 रोजी चौथी राज्यस्तरीय अथलेटिक्स स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. ही स्पर्धा पंचवटी परिसरातील हिरावाडी येथील विभागीय क्रीडा संकुलाच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सिंथेटिक धावपट्टीवर आयोजित करण्यात आली आहे. राज्यभरातील खेळाडूंमध्ये या स्पर्धेबाबत मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. या 2 दिवसीय स्पर्धेत 6 ते 18 वर्षे वयोगटासह खुल्या गटातील मुलामुलींसाठी विविध क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. धावणे, लांब उडी, गोळाफेक यांसारख्या एकूण 96 स्पर्धा पार पडणार आहेत. या स्पर्धा महाराष्ट्र अथलेटिक्स असोसिएशन आणि DSOच्या नियमांनुसार घेतल्या जाणार आहेत. ग्रामीण आणि शहरी भागातील खेळाडूंना राज्यस्तरावर आपली ओळख निर्माण करण्यासाठी हे व्यासपीठ महत्त्वाचे ठरणार आहे. स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आधुनिक सुविधा. आंतरराष्ट्रीय दर्जाची सिंथेटिक ट्रॅक, इलेक्ट्रॉनिक टायमिंग आणि डिस्टन्स सिस्टमचा वापर केला जाणार आहे. सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्रे, विजेत्यांना पदके, ट्रॉफी आणि आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. तसेच जेवण आणि निवास व्यवस्था, सायकल, मॅस्कॉट, टीम चॅम्पियनशिप, उत्कृष्ट खेळाडू आणि उत्कृष्ट प्रशिक्षक पुरस्कार यामुळे स्पर्धेची रंगत अधिक वाढणार आहे. नाशिक महानगरपालिका, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि फिट इंडिया यांच्या सहकार्याने या स्पर्धेचे थेट प्रक्षेपणही केले जाणार आहे. या स्पर्धेत राज्यातील सुमारे 28 ते 36 जिल्ह्यांमधून 1500 ते 2000 खेळाडू सहभागी होण्याची अपेक्षा आहे. आत्तापर्यंत 18 जिल्ह्यांतील सुमारे 900 खेळाडूंनी नोंदणी केली आहे. या स्पर्धेला नामवंत प्रशिक्षक आणि क्रीडाप्रेमींची उपस्थिती लाभणार आहे. पत्रकार परिषदेत उपस्थित मान्यवरांमध्ये राजेंद्र वानखेडे, सुनील फरांदे, सौ नलिनी मधुकर कड, डॉ. मुस्तफा टोपीवाला, राजश्री वानखेडे, निवृत्त जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, अविनाश टिळे, अमित जैन, मनोहर भावनाथ, अरुण दराडे, प्रशांत शिंपी, स्वप्नील कातकडे, माधुरी गढक, दीपाली निकम, अक्षय गवळी, शैला घुले, देविदास खोडे आणि आकाश बोराडे यांचा समावेश होता. तसेच या स्पर्धेसाठी विशेष अतिथी म्हणून नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, मनपा उपायुक्त, आमदार देवयानी फरांदे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, उपसंचालक क्रीडा अधिकारी स्नेहल साळुंखे, डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर, अमित घुगे आणि अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू उपस्थित राहणार आहेत. नाशिक ॲथलेटिक्सचे संस्थापक आणि वर्ल्ड ॲथलेटिक्स कोच मंगेश राऊत यांनी सांगितले की महाराष्ट्रातील युवा खेळाडूंना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या सुप्त गुणांना वाव देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. नाशिककर क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह वाढवावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. नोंदणी आणि अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 87 67 55 0 244 आणि 70 83 777 221. नाशिक ॲथलेटिक्स फाउंडेशनने एक दरवर्षी ते राज्य स्पर्धा घेतात लहान मुलांसाठी ॲथलेटिक्सच्या. तर त्याचं 4th एडिशन आहे जे आता 2 आणि 3 मेला ते ऑर्गनाईज करणार आहे. याच्यातले सगळ्यात अट्रॅक्शनची बाब अशी आहे की ॲथलेटिक्समध्ये 6 वर्षाच्या खालच्या मुलांपासून सुरुवात केलेली आहे. आणि मला वाटतं हे अल्टिमेट किंवा एक मॉडेल होऊ शकतं की अशा लहान मुलांचं टॅलेंट आयडेंटिफिकेशन जर झालं तर निश्चितच आपल्याला त्याचा बेनिफिट हा पुढचे आपले जे नाशिकमधून किंवा महाराष्ट्रातून नॅशनल लेवलला ॲथलीट्स हे तयार होते. मला वाटतं हा सगळ्यात चांगला इनिशिएटिव्ह की जे लहान मुलं असतात किड्स, तर त्या किड्सकरता हे ॲथलेटिक्स कॉम्पिटिशन ऑर्गनाईज केलेली आहे. बाकीचे पण त्याच्यामध्ये एज कॅटेगरी आहे, परंतु ही कॅटेगरी फार महत्त्वाची की ज्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करणं. तसं पण शासनही ऑलरेडी आता क्रीडा प्रबोधिनी असेल ते 8 ते 14 वयोगटातले जे काही मुलं असतात त्यांचं टॅलेंट आयडेंटिफाय करून त्यांना करत असतं. परंतु त्याच नॉर्म्सनुसार फिट इंडियाचा सपोर्ट घेऊन आणि त्याचप्रमाणे डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसचाही सपोर्ट याच्यामध्ये घेतलेला आहे. नाशिक महानगरपालिकाचा सपोर्ट याच्यामध्ये घेतलेला आहे. सपोर्ट घेऊन एक चांगली कॉम्पिटिशन, एक नवीन व्यासपीठ हे लहान मुलांकरता ॲथलीट्सकरता अवेलेबल केलेलं आहे. तर हा प्युअरली एक टॅलेंट आयडेंटिफिकेशन प्रोग्राम आहे जो फार महत्त्वाचा आहे. आणि ॲथलेटिक्सच्या कॉम्पिटिशन्स तशा पण वर्षातून जास्त होत नाही. तर त्यातलं एक नवीन हा कॉम्पिटिशनचा एक प्लॅटफॉर्म मुलांना मिळणार आहे. निश्चित आपल्या नाशिकमध्ये ॲथलेटिक्सचं एक चांगलं पहिल्यापासून प्रस्थ आहे. अगदी कविता राऊतपासून असेल किंवा जे लाँग डिस्टन्सचे रनर्स असतील
आणि जसं मंगेशने सांगितलं की याच्यामध्ये ग्रामीण आणि ट्रायबलचे पण मुलं सहभागी होणार. तर मला वाटतं एक चांगले काही अजून ॲथलीट्स या माध्यमातून आपल्याला मिळतील आणि निश्चित पुढे नाशिकचं आणि महाराष्ट्राचं नाव हे इंटरनॅशनल लेवलला जाऊ शकतं. ऑलरेडी त्यांच्या माध्यमातून आणि आता इथे जे बसलेले आहेत हे ॲथलेटिक्स फाउंडेशन असेल किंवा नाशिक ॲथलेटिक्स असेल, नाशिक सायक्लिस्ट ग्रुप असेल आणि डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसचे आमचे मित्र तालुका क्रीडा अधिकारी अविनाश टिळे पण इथे आहेत. तर सगळे ऑलरेडी या डेव्हलपमेंट करता कार्य करतातच आहे आणि हा चांगला इनिशिएटिव्ह आहे. तर मला वाटतं आपल्या नाशिककरांसाठी हा बेस्ट इव्हेंट असणार आहे. तुमच्या माहितीने सांगतो, जर 6 वर्षाच्या आतले जर मुलं आले तर तुम्ही यू जस्ट ॲज्युम की त्यांच्यासोबत त्यांचे आईवडील, त्यांचे आजी आजोबा मल्टिप्लाय बाय 4 एवढे तिथे प्रेक्षक हे त्यावेळी ह्या सर्व स्पर्धा बघण्यासाठी असतील. आणि निश्चितच जे ऑर्गनायझर्स आहे हे ऑलरेडी खूप एक्सपिरियन्स्ड आहे. ज्या काही तिथे त्रुटी असतील त्या त्रुट्या पूर्ण करण्यासाठी आता माझा एक्सपिरियन्स पण त्याच्यामध्ये निश्चितच काउंट होणार आहे. तिथे जर पाणी नसेल तर पाण्याची टँकर्स आपण अवेलेबल करू, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करू, मोबाईल टॉयलेट्स आपण तिथे अवेलेबल करून देऊ. ठीक आहे, म्हणजे बेसिकली ज्या गोष्टी करता येईल त्या करू. परंतु या माध्यमातूनच ऑर्गनायझर्सच्या मार्फत आपण रिक्वेस्ट करून ज्या तिथल्या करण्याचा एक प्रयत्नसुद्धा आपण करूयात. निश्चित नाशिककरांसाठी एक चांगली मेजवानी असेल ही आणि आपलं टॅलेंट आयडेंटिफिकेशनचा प्रोग्राम खूप चांगला आहे. मी नाशिक ॲथलेटिक्स फाउंडेशनला या माध्यमातून खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. ॲक्युरेट पद्धतीने विजेत्यांची नावं याच्यामध्ये डिक्लेअर होणार आहेत आणि मला अतिशय आनंद होणार आहे की या विजेत्यांना आम्ही ज्या पद्धतीत बक्षिसं देणार आहोत तर त्या निमित्ताने ही स्पर्धा दरवर्षी निश्चितच वाढत जाईल आणि त्याच्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग हा ॲथलेटिक्सचा वाढत जाईल अशी मला पूर्ण खात्री आहे. आणि ह्या स्पर्धेचं आयोजन करताना जास्तीत जास्त सेफ्टी ह्या फॅक्टरचा देखील आम्ही विचार केलेला आहे आणि स्वच्छता आणि टॉयलेट्स आणि पाण्याची सोय याची देखील आम्ही सोय प्रकर्षाने अतिशय उत्तम पद्धतीने करणार आहोत. याच्याबद्दल तुम्हाला ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. मी नलिनी मधुकरकर, नाशिक सायक्लिस्ट, रनर, ट्रेकर, त्याचबरोबर स्विमर. आज आपल्या नाशिकमध्ये खूप छान असं ॲथलेटिक्स रंगणार आहेत. 2 आणि 3 मे या दिवशी ह्या मॅचेस होणार आहे. यामध्ये लहान मुलांपासनं ते 21 वर्षापर्यंत सर्वांसाठीच ह्या मॅचेस आहेत आणि ह्या मीनाताई ठाकरे येथे ह्या ग्राउंडवर मॅचेस आहेत आणि यासाठी महानगरपालिका आपल्याला मदत करणार आहे. आणि त्याचबरोबर जे आयोजक आहे इथे सर्व बसलेले सगळे ॲथलेटिक्स आहेत, सर्वांना चांगल्या प्रकारे यातील माहिती आहे आणि हे सर्वजण एकत्र येऊन हा जो चौथा एडिटेशन आहे तो भरवणार आहे. आणि मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी खूप सारे मुलं पूर्ण महाराष्ट्रातनं 2000 विद्यार्थी आपल्या इथे खेळायला येणार आहेत आणि सर्वांना माहीतच आहे नाशिकमधील जे पर्यावरण आहे ते खेळण्यासाठी पर्यावरणपूरक आहे आणि त्यासाठी आपल्याला सर्वांना शुभेच्छा. सर्वांनी जास्तीत जास्त मुलांना नाशिकमध्ये खेळण्यासाठी घेऊन यावे. धन्यवाद. प्रतिनिधी चंदन खरे, रणभूमी मराठी न्यूज, नाशिक.